माँ से बात करना चाहता है, पर तुम प्लीज उसकी माँ बन के बात कर लोगी? हाँ, मैं कर लूंगी। शायद इसी बहाने मुझे थोड़ी देर के लिए सही पर माँ बनने का मौका तो मिलेगा। अभी करवाता हूँ। लो बेटा, अपनी माँ से बात करो। हेलो बेटा। माँ, आप कहाँ चली गई मुझे छोड़ के? जय गुरु। कोई खाने को भी नहीं देता। नहीं बेटा, मैं तुम्हें छोड़ के कहीं नहीं गई। मैं तुम्हारे आसपास ही हूँ। मुझे रात को नींद नहीं कोणाचा आती। तरी जय गुरु। लॅपटॉपवर कोणाचं तरी किंवा आहे काहीतरी चालू आहे. टीव्ही चालू आहे वाटतं. सगळ्यांनी म्यूट करा, म्हणजे मग आपल्याला कळेल कोणाचं काय चालू आहे. नाहीये, कोणाचं नाहीये, म्हणजे याचा अर्थ बहुतेक ठीक आहे. क्षमस्व, मला जरा थोडा लॅपटॉप परत सुरू करायला लागला, त्यामुळे वेळ लागला. पहिल्यांदा सुरू होईना, पण आपण लगेच सुरुवात करूयात. चला. जय गुरु. जय गुरु. फक्त लॅपटॉप जरा स्लो चाललाय, मला माहित नाही का चाललाय एवढा स्लो. ठीक आहे. अत्रे गच्छन्ति. एक मिनिट मी बघतो. स्लाइड 57 वाक्य 3 सीमाताई करत होत्या माझ्या मते. सीमाताई तुम्ही करत होतात बरोबर? पुष्पाणाम सौंदर्यम पश्यामः. सीमाताई सोनसळे आहेत का? तर त्या नसतील तर मग वैजंतीताई जोशी. त्याही नसतील तर मग विद्याताई तेंडोलकर. पुष्पाणाम सौंदर्यम पश्यामः. फुलांचे सौंदर्य पाहतो. पुष्पाणाम ही पश्यामः कुठली आहे विभक्ती ताई? तृतीया नाही, अं, द्वितीय. ताई पुष्पाणाम, फुलांचे, चाचीचे, चेचाची, साचीचे. म्हणजे कुठली विभक्ती येते? त्याची षष्ठी येते ना ताई? हा हो, षष्ठी बरोबर आहे. अं, अनेक बहुवचन आहे. तुमचा पिता, तुमची माता. पुष्पा पुष्पाणाम सौंदर्यम, पुष्पांचे म्हणजे फुलांचे सौंदर्य. चाचीचे, चेचाची अनेक वचन आहे ना षष्ठी. षष्ठी बहुवचन आहे. हा. हा, बहुवचन अनेक वचन, बहुवचनच म्हणायचं आपण संस्कृतमध्ये.
आणि पश्यामह म्हणजे काय होईल? कर्ता कोण आहे? आम्ही हा हे आहे अनर्थ हा म्हणजे बहुवचन आहे, उत्तम पुरुष बहुवचन आहे, बहुवचन म्हणजे आहे म्हणून कुठला आहे? म्हणून आम्ही येणार करता संस्कृत मध्ये करता सांगा ना आता. वयम. हा वयम हे कंसामध्ये अध्यारूत आहे. हा हा वयम पुष्पाणाम सौंदर्यम पश्यामह. आता कर्म हम्म. कुठलं आहे या वाक्यात? फुले फुल नाही. नाही सौंदर्य सौंदर्य हे कर्म आहे. बरोबर आहे, काय कारण की बघण्याची हा क्रिया सौंदर्यावर होत आहे आणि सौंदर्यावर सौंदर्याचं होते विशेषण आहे पुष्पांचं. पुष्पान. बरोबर आहे. हम्म. जास्त माहिती देते. तुम्ही असंही म्हणू शकता मी सौंदर्य बघतोय, पण मग लोक म्हणतील की बघतोय? कोणाचं सौंदर्य बघताय? फुलांचं. बायकांचं सौंदर्य बघताय, पुष्पा. निसर्गाचं सौंदर्य बघताय, का फुलांचं सौंदर्य बघताय? ओके नाही. हम्म. म्हणून पुष्पाणामुळे काय होतंय, सौंदर्याचं ते विशेषणात्मक काम करतंय, पण तरी देखील संबंध दर्शवतंय, म्हणून ते षष्ठी वापरली आपण. हम्म. हं? ठीक आहे, हा चालेल. हा पुढे तर कोण येतात? हा बोला. पुष्प हा शब्द देवप्रमाणे चालतो ना? पुष्पम. अच्छा. मग तरी नाम म्हणजे पुष्पानाम असं अनेक वचन असतं, पण मग पुष्पाणाम का लिहिलंय? हा ते जे श असतो ना, तो ठराविक शब्द जे आहेत ना, त्याच्यामुळे ते तो असे न चालतात चा न ओके. होतो. नाही, न चा न हो होतो. न होतं बघा आता ओके. रामानाम हो रामेणाभियता निशाचरचे होतं, हो रामेनाभियता हो नाही होत. हो 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 हा तर ते पुढे तुम्हाला लक्षात येईल की ज्या वाक्यांमध्ये श, हो र हम्म, असे शब्द हम्म, येतात ना, त्याच्यानंतर हम्म. किती जवळ ते आहेत शब्दाच्या शेवटाच्या त्या अंतरावर अवलंबून राहत, न हा होईल का नाही. ओके. ठीक आहे, पण हो प्रश्न हो चांगला आहे आपण ते. पुढे कोण येत आता? विद्याताई झाल्यानंतर कपिलजी अभ्यंकर आहेत, किंवा कल्पनाताई उबाळे असतील तर त्या बरं का मध्ये. बर, कपिलजी अभ्यंकर. हो आहेत ना. ग्रीष्मकाले आम्रस्य मधुरम रसम पिबामः. हा आम्ही अध्यारूत आहे. उन्हाळ्यात आंब्याचा गोड रस पितो. बरोबर. कर्म कोण आहे? अं, आम्ही ते करताय. सॉरी आमरस्य. अमरस्य नाही. नाही, आमरस्य नाही. आमरस्य तर हे झालं, षष्ठी झाली ती. आमरस्य म्हणजे हा पण म्हणजे संबंधकारक विशेषण आहे ते. बरोबर. मधुर रसम होईल ना. रसम बरोबर. आम्ही रस ऑब्जेक्ट पितो ऑब्जेक्ट बरोबर. काय होईल? रसम होईल. बरोबर सब्जेक्ट रसम कोण आहे? रसम आम्ही. काय पितो? आणि वर्ब काय आहे? टू ड्रिंक. बरोबर. बरोबर आहे. आणि रसमचं विशेषण मधुर आहे, म्हणून मधुरम पण त्याच विभक्ती आणि त्याच वचनामध्ये गेलं. बरोबर. हो. ठीक आहे. हो. पुढे रुपालीताई आहेत. हो आहे. हा घ्या ताई. फलानां रसः मधुरः शीतः च भवति. हम्म. फळांचा रस गोड आणि थंड असतो. बरोबर आहे. आणि इथे मग कर्ता इथे कोण आहे वाक्यात? रस रस. म्हणजे रसः. बरोबर आहे, पुल्लिंगी आहे पण कर्ता. हा मग आपण आता आधीच्या वाक्यामध्ये रसम होतं ना? कुठलं? पण तिथे ते द्वितीय होतं. हा कर्म होतं ते द्वितीय होतं, म्हणून ताई आपण रसम झालं. वयम पिबाम होतं ना, करते आपण होत आणि हा प्यायची बरोबर. क्रिया रसावर होत होती. हो ते बरोबर आहे. हा इथे रस हा ते नाही, वयम हा पिबामह. नाही नाही इथे नाही, त्या हो, पुढच्या पाचव्या वाक्यात, वाक्यामध्ये. पुढच्या हा वाक्यात. हा मग आता इथं काय आहे? हा
इथे रसः असण्याची क्रिया असण्याची हा क्रिया कोण करताय करतंय? रसः. रस म्हणजे तो प्रथमेत पाहिजे. हो, त्यामुळे तो रस आणि तो पुल्लिंगी अकारांत शब्द आहे म्हणजे तो रस आहे ना. तो रस आहे हा. आणि मधुरः आणि शीतः ही त्याची विशेषणं आहेत म्हणून ती पण प्रथमामध्ये आली. आणि संबंध दाखवण्याकरता षष्टीमध्ये फलानाम, फलानाम. फळांचा. हा बरोबर. हा ठीक आहे, चालेल. पुढे कोण आहेत? विशाखाताई आल्यात. विशाखाताई नाही आहेत का झालेल्या? बरं. सुकेशाताई क्षीरसागर. सुकेशाताई तुम्ही काहीतरी बोलायचा प्रयत्न केलात आता. आली आहे मी असं. अत्र उपवने बालकाः क्रीडन्ति. हा येथे बागेत मुलं खेळतात. बरोबर. कर्ता बालका अनेक वचन येते. आणि कर्म नाहीच आहे इथे. कोण कर्म खेळतात आणि नाहीच. काय खेळतात हम्म. म्हणजे काय झालं? हे अकर्मक वाक्य आहे. बरोबर. परवा सरांनी तुम्हाला शिकवलं होतं धातू साधित जेव्हा शिकवलं तेव्हा. हम्म. बरोबर. म्हणजे आता हळूहळू तुम्ही वाक्यातली जी क्रियापद आहेत ना ती सकर्मक आहेत का अकर्मक आहेत हे देखील मनातल्या मनात आता लक्षात घ्यायला लागा. पण हा भूतकाळ नाहीये ना सर. आपण भूतकाळाचीच गरज नाही. आपल्याला क्रियापद तर सकर्मक आहे का अकर्मक आहे हे तर कळतं. हा तेवढं पाहू शकतो. हा आपल्याला कोणी भूतकाळ करायला नाही अजून सांगत आहे. हा. बरोबर. ठीक आहे. मग आता कोण जरा सुकेशाताई मोहिनीताई आहेत का? नाही. विजयाताई तर खूप दिवस झाले येतच नाहीयेत. छायाताई मग तुम्ही. हो सर. वृद्धाः अपि सायंकाले तत्र आगच्छन्ति. सायंकाळी वृद्ध सुद्धा तिथे येतात. बरोबर आहे. वृद्ध अनेक वचन आहेत. अनेक म्हातारे. हा. हो. आणि सायंकाले ही कुठली विभक्ती आहे? सायंकाले. ताई मी काय सांगितलं होतं? एकारांती शब्द आहेत ना. आनंद सायंकाले. आणि स्थळ आणि काळ दोन्ही दर्शक शब्द आहेत ते सप्तमी. सप्तमीत असतात. हो. स्थानदर्शक पण दाखवतोय आणि कालदर्शक दाखवतात. कालदर्शक असू शकतो नाही तर स्थानदर्शक असू शकतो. हो. त ई आ त ई आ मधला ई हा जो प्रत्यय तो इथे येतो. संध्याकाळी ई. त ई आ मधला ई प्रत्यय लागला तिथे. आकारांती शब्द. संध्याकाळ अधिक ई संध्याकाळी होत ना. हो. चालेल. हो. पुढचं कोण घेता येत आता? लताताई. हो. ते अत्र पुस्तकाने न पठन्ति. हा ते येथे पुस्तके वाचत नाहीत. बरोबर आहे. आता इथे कर्ता कोण आहेत? ते म्हणजे अनेक वचनी म्हणजे बहुवचनी कर्ता आहे. आणि तो कुठल्या पुरुषामध्ये? बहुवचनी मध्यम पुरुषात. नाही. नाही. मध्यम म्हणजे तू किंवा तुम्ही असं होतं. इथे आपण ते म्हणतोय. म्हणजे तुम्ही आणि मी सोडून कोणतरी तिसऱ्याच बद्दल बोलतोय ना आपण. प्रथम पुरुष आहे. हा तुम्ही तृतीय पुरुष जरी म्हणला असतात ना मराठी प्रमाणे तरी मला कळलं असतं की तुम्हाला कळतंय. नाही. प्रथम प्रथम पुरुष बहुवचन. बहुवचन. आणि ठीक आहे. हे वाक्य सकर्मक होईल ना. हा कोण वाचतायत ते वाचतात. काय वाचतायत? पुस्तकं वाचतात. कोण आणि कायचा अर्थ उत्तर वेगवेगळी आली म्हणजे हे सकर्मक आहे क्रियापद. छान छान प्रयत्न केलात ताई. आपण आता पुढचं घेताय वाक्य. हो. किमपि लेखाधिकं लिखन्ति
किम अपि ह्याचं कसं होईल? कोणी सुद्धा नाही. काय सुद्धा कोणी काही जण लेख नाही, वाक्य जरा मला बरोबर नाही इत्यादी वाटत आहे. लिहितात. कोणी काही म्हणजे नाही, मला किम नाही बरोबर वाटत आहे. काय म्हणायचंय? एक मिनिट. अपि लेखाधिकम म्हणजे लिखंती म्हणजे लेख इत्यादी. अधिकम म्हणजे लेख लेख आदी अशा इत्यादी अर्थाने. आदी. हा हा. आणि इकडे किम का ते घेतलेलं आहे बघा. के के म्हणजे अपि वृद्ध के अपि पाहिजे सायंकाळी होत तिकडे आहे. येतात. के के अपि अपि. के अपि हम्म. लेखाधिकम लिखंती. तरी काही जण अपि म्हणजे म्हणजे काय आहे? काही सुद्धा असं त्यांना म्हणायचंय, पण हे काही वाक्य बरोबर नाही मला वाटत आहे. मी काही लोक मी मी सुद्धा तपासून बघतो काय आलेलं आहे हे वाक्य. ठीक आहे हो. नववं. हो. पण हे मला स्वतःलाच बरोबर वाटत नाही. हो सर. हो. इथे किम लेख अपि अधिक अधिकम असं होईल ना? लेखाधिकम नाही, तरी लेख अधिक आधिकम. अधिकम. ओके. लिखंती. ये जना लेख न लिखन्ति ते केवल वार्तादिकं हा, पुढचं आता कुर्वन्ति. कोण घेत आहे? अपर्णाताई. जे लोक हा, लेख तुम्हीच करा अपर्णाताई परत, कारण की हे वाक्य हो. आपण जरा हो. थोडं वादातीत आहे ना. हो. हा, घ्या आता. ये वही तुम्हीच घ्या. जनाः हो. ये जनाः लेख न लिखन्ति ते केवलं वार्तादिकं कुर्वन्ति. हे व्यवस्थित. जे लोक लेख लिहित नाहीत ते फक्त किंवा केवळ गप्पा इत्यादी मारतात किंवा करतात. हा, आता इथे मला लेख हा शब्द देखील बरोबर वाटत नाही. म्हणजे पुल्लिंगी असतात तर ये जना लेखम लेखम. म्हणायला लागलो असं. हम्म. ठीक आहे. त्यामुळे ते लेखम पाहिजे, तेही मी दुरुस्त करतो. लेखम. पुढचं वाक्य लेखम. आणि ही स्लाइड किती आहे आपली? 59वी स्लाइड चालू. 59. हो 59वी हरकत नाही. वार्ताधिकम कुर्वन्ति. हा, हे वाक्याचं आपण लेखम असं समजून चालू आता. आणि आता करा, अनुवाद करा. जे लोक लेख लिहित नाहीत ते फक्त किंवा केवळ वार्ता म्हणजे गप्पा वगैरे इत्यादी किंवा गप्पा वगैरे वगैरे करतात. करतात. बरोबर आहे. अधिकम म्हणजे इत्यादी ह्या प्रकारे आपण वापरतो. यात काही सांगू का? म्हणजे नाही. जनाः आहे म्हणून कुर्वन्ति वगैरे असं नाही. हा, बरोबर. नाही, ठीक आहे, ते लक्षात आलं. आणि म्हणजे करता अनेक. जना आहे आणि त्याच्यामुळे लिखंती झालंय किंवा कुर्वंती झालंय. कुर्वन्ति. पुढे माधवीताई दळवी आहेत का? हो आहे. हा ताई, घ्या ना मग 11वं. किम यूयं भ्रमणं न कुरुथ. 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 किम म्हणजे काय? तुम्ही फिरायला जात नाही? आता काय तुम्ही भ्रमण करत नाही असं म्हणायला पाहिजे इथे, शब्दशः अर्थ जर का आपण केला तर. कारण की भ्रमण म्हणजे भ्रमण आहे. हो. मराठीतही आपण भ्रमण म्हणतो. हो. काय तुम्ही भ्रमण करत नाही? बरोबर. हो. कुरुथमुळे हे भविष्य काळ आहे सर, म्हणजे कोणता काळ याला? नाही, क्रू करोती आपला धातू आहे ना, करणे. करोमि कुर्वः कुर्मः करोषि कुरुथ कुरुथ करोति कुरुतः कुर्वन्ति. ओके. आता आपण सगळं वर्तमान काळातच बोलतोय या तरी धड्यामध्ये. पुढचं आता कोण झालं होतं? तेरावं दळवीताई घ्यायचंय. होत्या. हो 12वं घ्या ना ताई. भ्रमण आहे तू कुठे गेलं? 12वं भ्रमण भ्रमणेन भ्रमणेन तू शरीरं बलं भवति.
हम्म. भ्रमणेन म्हणजे फिरण्याने, तू म्हणजे परत तू सुद्धा शरीर बलवान होते. हा, फिरण्याने तर. हा, फिरण्याने तर शरीर बलवान होते. बरोबर आहे. भ्रमेण तृतीया शरीरम द्वितीया बलम काय हे अन्वय काय अव्यय असेल ना, आणि भवती तृतीय एकवचन. हा, बलम होणे म्हणजे बळकट होणे. बळकट होणे. हम्म. हम्म. चालेल. पुढचं कोण घेत आहे? निशिगंधाताई नंतर सीमाताई सोनसळे. बहुतेक नाही येत ताई. इत्थं वैद्याः वदन्ति. अच्छा, ताई आलायत ना तुम्ही? हो. हा हा, मग घ्या ना ते. इत्थम. इत्थं वैद्याः वदन्ति. असे वैद्य म्हणतात. बरोबर आहे. तर कर्ता वैद्य आहे, त्यामुळे अनेक वचन असल्याने वदन्ति. इत्थं म्हणजे असे. हे असं अकर्म किंवा अशा प्रकारे. हा. बरं का, दोन्ही होतं. हे अकर्मक आहे, कर्म नाही आहे ह्याच्यामध्ये. हा, ते बोलतात. हो ना. हा. पुढचं घ्या, 14व. कोण येतात? सीमाताई नंतर वैजयंतीताई जोशी नाहीयेत, म्हणजे मग विद्याताई तेंडोलकर. किं त्वम् अत्र उपवने व्यायामं करोषि? काय तू येथे येथे बागेत. बागेत व्यायाम करतोस? बरोबर. उपवने म्हणजे सप्तमी आहे. हा, सप्तमी. स्थानदर्शक आहे. स्थानदर्शक. आणि करण्याची त्वम क्रिया कोणावर झाली आहे? करताय. व्यायामावर झाली. व्यायामावर झाली. कोण करताय? त्वम करतो. त्वम करता, त्वम आहे. व्यायाम कर्म आहे. बरोबर आहे. म्हणजे व्यायामम सकर्मक आहे. हे कर्म आहे. व्यायाम माझ्या मते तो व्यायाम. व्यायाम 15व. त्याच्यानंतर कोण आहेत? विद्याताई नंतर कपिलजी आहेत. बालकः प्रातःकाले अत्र व्यायामं कुर्वन्ति. मुले. मुले सकाळी येथे व्यायाम करतात. हा, प्रातःकाळी म्हणलं तरी चालतं बरं का. मराठीमध्ये प्रातःकाळ आपण वापरतो शब्द. हो. हा. तो प्रातःकाले सप्तमी मध्ये गेला. बरोबर. आणि इथे पण व्यायामामध्ये व्यायाम हा कर्म आहे. बरोबर, व्यायाम कर्म आहे. आता आपण काही दिवसापूर्वी अहम हा शब्द म्हणला होता. तर आपण परत एकदा त्याची जस्ट उजळणी करू पटपट. कोण एक विभक्ती पटापट वाचताय आता? रुपालीताई, हो. तुम्ही सगळा जरी शब्द वाचलात तरी हरकत नाही. बाकीच्या सगळ्यांना ऐकून समजेल असं वाच. हो. अहम मी, आवाम आम्ही दोघे, वयम आम्ही सगळे, प्रथमा. माम मा मला, आवाम नऊ आम्हाला दोघांना, अस्मान्नः आम्हाला सगळ्यांना, द्वितीया. मया म्हणजे माझ्याकडून. माझ्याने हां. किंवा माझ्याकडून दोन्ही चालेल. हां. आवाभ्याम म्हणजे आम्हा दोघांकडून. अस्माभिही म्हणजे आम्हा सगळ्यांनी किंवा आम्हा सगळ्यांकडून, तृतीया. मह्यमे मला माझ्यासाठी, आवाभ्याम नऊ आम्हा दोघांसाठी, अस्मभ्यम नः आम्हा सर्वांसाठी, चतुर्थी. मत माझ्याकडून, आवाभ्याम आम्हा दोघांकडून, अस्मत आम्हा सर्वांकडून, पंचमी. मम मे म्हणजे माझा, आवयोः नऊ म्हणजे आम्हा दोघांचा, अस्माकं नः आमचा सर्वांचा, षष्ठी. मयी म्हणजे माझ्यात, आवयोः आम्हा दोघांच्यात आणि अस्मासु आम्हा सर्वांच्यात, सप्तमी. बरोबर. छान वाच. हा, तर आता हा अस्मद हा जो मूळ शब्द आहे, सर्वनाम आहे, अस्मत अहम असं लक्षात ठेवतो. जसं क्रू करोती हा धातू आपण लक्षात ठेवतो ना.
हा गम गच्छती म्हणतो आपण, पा पिबती, तसं अस्मद अहम ची ही सगळी रूप आहे. तशी आता आपण आज पुढची मला बघू. एक प्रश्न हा, विचारायचा होता त्याच्यावरती. बोला. अं, ती जी षष्ठी आहे ना, म म मे, तर ते हम्म. माझा, माझी, माझे सगळ्याला तेच होईल ना? होय होय होय, हा अगदी. लिंगा इरिस्पेक्टिव्ह ऑफ लिंग. हा लिंग. हा कारण की ते फक्त संबंध दाखवतं ना. आपल्या मराठीमध्ये संबंध दाखवताना आपण त्याला लिंग पण लावतो, कारण की हा माझा बाप आणि माझी आई. हम्म पण संस्कृत मध्ये तसं होत नाही. तसं होत नाही. हा. तेच मम विचारायचं. माता मम पिता. हा आता कोण आहेत तुमच्या नंतर ताई? विशाखा ताई नाही, मग सुकेशा ताई. सुकेशा ताई. हो. त्वम, तू, युवाम, तुम्ही दोघं, युयम, तुम्ही सगळे, हम्म. त्वाम, त्वा, तुला, युवाम, तुम्हा दोघांना, युष्मान, वह, तुम्हा सगळ्यांना, हम्म. त्वया, तुझ्याने, युवाभ्याम, तुमच्या दोघांनी, युष्माभिही, तुमच्या सगळ्यांकडून, मग तुमच्या तुभ्यम, सगळ्यांनी. सगळ्यांनी, तुभ्यम, तुला, तुझ्यासाठी, युवाभ्याम, तुम्हा दोघांसाठी, युष्मभ्यम, वह, तुम्हा सगळ्यांसाठी, त्वत, तुझ्याकडून, हम्म. युवाभ्याम, तुमच्या दोघांकडून, युष्मत, तुम्हा सगळ्यांकडून, युष्मत. तव, ते, तुझा, युवयोः, तुम्ही दोघांचा, नाही, तुमच्या दोघांचा. तुमच्या दोघांचा, पुष्पाकम, वह, तुमचा सगळ्यांचा, बरोबर आहे. तुझ्या ठिकाणी, म्हणजे तुझ्या ठिकाणी आहे. तर त्वयी, युवयोः, तुमच्या दोघांच्यात, हम्म. पुष्मासु, तुमच्या सगळ्यांच्यात. बरोबर आहे. आता कोण झाल्या? सुकेशाताई झाल्या, आणि नंतर छायाताई. हो सर. हा, तुम्ही मराठीतला अर्थ न वाचता पूर्ण शब्द वाचा आता. त्वम बर. युवाम यूयम प्रथमा, त्वाम त्वा युवाम त्वम युष्मान युवाम, वह द्वितीया, असं वाचा. हो. त्वम युवाम यूयम प्रथमा, त्वाम त्वा युवाम युष्मान वह द्वितीया, तया त्वया त्वया युवाभ्याम, त्वया युवाभ्याम युष्माभिः तृतीया, युष्माभिः तृतीया, तुभ्यम युवाभ्याम युष्मभ्यम वह चतुर्थी, ततम त्वत युवाभ्याम त्वत युवाभ्याम युष्मत युष्मत पंचमी, तव ते युवयोः युष्माकहम वह षष्ठी, त्वयि युवयोः युष्मासु सप्तमी. छान. आणि याला संबोधन येईल का ताई? नाही. का नाही येणार? कारण की हे सर्वनाम आहे. सर्वनाम आहेत. बरोबर आहे की नाही? आपण सर्वनामांना आपण संबोधू नाही शकत. नाही शकत. हा, संबोधन कुठलं नाही तरी केलं. नाम पाहिजे ना, कुठला तरी एक व्यक्ती पाहिजे, तर मग आपण संबोधू शकतो. हो. आणि इथे तर धातू साधित वगैरे झालेली आहे सरांनी जी घेतली. हो, कर्मावी बरोबर आहे. साधू साधू. तर आता मला एक सांगा, एक मिनिट, याच्यानंतरही काही वाक्य होती, तर फक्त मला सांगा, तेन जलम पितम वगैरे हे सरांनी घेतलं होतं. रामात गृहात बहिही गतः झालं होतं. हो. प्रयासह
पुरुषः दृष्टः तत्र स्थितः सः किं करोति घेतलं होतं का? मला तुम्ही सांगा बरं का. सगळी घेतली होती सर, सगळी झाली होती. झालेलं आहे सर्व. अगदी पूर्ण शेवटपर्यंत झाली होती. मया तुभ्यं हो धनं हो दत्तम हो 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 तव शूरः पुत्र कुत्र अस्ति. होय हो नाही हे नाही झालं. हे नसेल झालं झालेलं होतं. माझ्या मते. सगळं झालं होतं. कदा त्वं तत्र गमिष्यसि हे सरांनी नाही घेतलेलं. नाही सर. मी कारण की 3-4 सरांनी फक्त वाक्यच धातू घेतली. साधित धातू साधितावरती धातू भर साधित दिला. धातू साधितच. मग ह्याच्यामध्ये धातू साधित नाहीये. हे बघा ना आता तव मंदिरम सुंदरम असते काय धातू साधिताचा काही प्रश्न नाही. ह्यात काहीच नाही. संबंध नाहीये. त्यामुळे मी रामेण सह त्वं कुत्र पठसि त्वं मया सह गच्छसि. नाही हे करायला पाहिजे आपल्याला हो हो अनुवाद. चला पहिल्यापासून करूयात. पुढचं कोण होतं आणि पटापट करायचे. कोण होतं आता? विजयाताई आता. नाही लताताई ती. लताताई कुलकर्णी तुम्ही. हो हो मातृभाषेत अनुवाद करा. जले पत्रम पतितम, पाण्यात पत्र पडले. बघा पतितम धातू साधित आलं. पडण्याची क्रिया झाली. आणि पत्रम पतितम पडण्याची क्रिया पत्र करते. हो बरोबर आहे. ते प्रथम येते पत्रम पतितम. जले पाण्यात म्हणजे ज्याला बोली भाषेतला भूतकाळ म्हणत होते ना सर, तो हा आहे. पुढचं मी वाचू का? अंगणे आपण आता येत आता. अंगणे बालकः पतितः, अंगणात मुलगा पडला. बरोबर. मला एकंदर आपल्या वर्गामध्ये लताताई कुलकर्णींनी गृहपाठ केलेला दिसतोय आणि फक्त अपर्णाताई बर्व्यांनी केलेला दिसतोय. इतरांना काय अडचण आली? 5-5 वाक्य करायला सांगितली होती. सर मी आज करेन. कार्यक्रम होते 1-2 दिवस त्याच्यामुळे नाही जमलं मला. बर ठीक आहे. पण ताई न विसरता मात्र करा. हो सर. कारण की तुम्ही गृहपाठ जोपर्यंत सांगितलेला करत नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही की तुम्हाला येतंय का नाही येतंय. हो सर. केलेलं बरोबर आहे ना सर? हो मी अपर्णाताईंचं तर बघितलेलं आहे, तर त्यांचं बरोबर आहे. मी पण पहा तुम्ही माझं. लताताईंचं ना. मी मला जरा थोडं वाचायला पाहिजे. मी फोटो बघितला पण तुम्ही केल्याचं मला लक्षात आलंय. पण मी तुमच्या सगळ्या चुका काही असतील तर मी दुरुस्त करून पाठवतो. हो चालेल चालेल. हो पण तुम्ही प्रयत्न केलात हे मला खूप आनंद झालेला आहे. हो करायलाच पाहिजे. आणि माझ्या मते इतर विद्यार्थ्यांनी अपर्णाताई आणि लताताईंबरोबर स्पर्धा करायला हवी. सर मी अजून गृहपाठ वगैरे असं काहीही करायला सुरुवात केलेली नाही नाहीये. पण तुम्ही खूपच उशीर केलेला आहेत ना जॉईनही व्हायला. त्यामुळे त्यामुळे मी तुमची अजून तुम्हाला आपण सगळ्यांच्या सारखं गणत नाही. आणि ते कसं आहे की आतापर्यंत म्हणजे माझी शाळा वगैरे म्हणजे मी शाळेत शिकवायला जाते ना, तर त्यामुळे मला काही आता मिळालं नाही. पण पुढच्या वीकपासून मी आता घरीच असणार आहे, तर मी करू शकेल म्हणजे पूर्ण. बर चालेल ठीक आहे. या 24 तारखेला आपली परीक्षा आहे, तुम्हाला कल्पना आहे ना? हो सर. बस परीक्षेचं टेन्शन घेऊ नका, पण अभ्यास मात्र करा. किती वाजता वगैरे असेल असं काही? माझ्या मते सर जनरली तुमच्या भारतीय वेळेनुसार 10:30 वाजता सकाळी असते. सकाळी असेल. पण हे बघा तुम्हाला सगळ्यांना नाहीतरी सर 1-2 तर दिवस या वेळेला 2-3 दिवस देतात लिहायला. मुदत देतील ना? कारण हो मुदत देतील. थोडस मला जरा अडचण आहे कारण हो नाहीये मी. ठीक आहे. नाही ही सगळ्यांची अडचण असते आणि ती रास्त असते. आधी पण द्यायला तयार आहे, म्हणजे असं काही नाही. त्यांनी 20-21 ला जरी पाठवला नाही सगळ्यांच्या बरोबर किंवा तुम्हाला उशीर असेल तर तुम्ही नंतर द्या, पण वेळेच्या आधी नाही. आधी नाही देणार ना. ठीक आहे. ओके. ते 14 ते 20 असं आधी टाकलेलं, त्यानुसार मग शेड्यूल केलेलं, त्यामुळे प्रॉब्लेम झाला मला. हो बरोबर. 24 सांगितलं तर नेमकी मी नाही. ठीक आहे, हरकत नाही.
चालेल. पुढचं कोण घेतंय वाक्य? अजून आपल्याकडे बघा 4 मिनिटं आहे. तर मी ते घेऊ. हो घ्या ना. अंगणे बालकः पतितः. हम्म. अंगणात मुलगा पडला. बरोबर. पतित बघा धातू साधित आणि बालक हा कर्ता आहे. करता. हम्म. कर्म. पुढे कोण आहेत आता? मोहिनीताई आता झाल्या ना, म्हणजे छायाताईच. मी घेतलं होतं, घेते सर मी अच्छा परत. तुम्ही नाही तुम्ही आलो होतात का? मी झाले, लताताई झाल्या. हो अपर्णाताई पण झाल्या होत्या का? हो हो. आता कोणी मग वाचलं? माधवीताई दळवी पाहिजे होत्या मग. हम्म. हो मी घेते. हा. तेन दुग्धम पितम. हम्म. पीतम. तेन म्हणजे त्यांनी दूध प्यायलं. त्याने दूध प्यायले हम्म. धातू साधित. किंवा त्याच्याकडून दूध प्यायले गेले. गेलं. ओके. ते ना म्हणजे त्याच्याकडून ना, तृतीय आहे. तृतीया. तृतीया. त्याच्याकडून दूध प्यायले गेले. धातू साधित. असंही याचा अनुवाद करता येतो. किंवा आपल्या बोली मराठी मधला त्याने दूध प्यायले. हो. पुढचं घेऊ. हो घ्या ना ताई. बाला अत्र आगता. मुलगी येथे आली. बर धातू बर. आता साधित ताई मी एक आगता. तुम्हाला वाक्य सांगतो, म्हणजे तुम्हाला जरा इथे आगता हे जे आहे ना ते काय आहे मला सांगा बघू. धातू साधित ना. हा पण धातू भूतकाळ. साधित कशा अर्थाने वापरलंय? भूतकाळी वापरलंय, पण काय हा. आहे इथे? आगता या शब्दाचा मधली भूमिका कोणाची आहे? मुलीची. नाही ताई, यायची क्रिया बाला करते, त्यामुळे तो हा. करताय. पण आगता हा. या शब्दाची ह्या वाक्यामधली भूमिका काय आहे? क्रियापद आहे ना आगता. हा मला ही अपेक्षा होती. क्रियापद आहे बरोबर. हा. म्हणजे हो. इथे आगता हे धातू साधित हे भूतकाळी क्रियापदासारखं काम करत. हा हा. हो. आता मी तुम्हाला एक वाक्य सांगतो बर का. अत्र आगता बाला सुंदरा अस्ति. इथे आलेली मुलगी सुंदर आहे. आता इथे मला सांगा ताई, अत्र आगता बाला हे मी काय वापरलं? इथे आगता बाला आलेली मुलगी. हा म्हणजे आगता हे काय झालं मी म्हणून क्रिया वापरलं? धातू साधित. धातू नाही हे विशेषण झालं. हा बरोबर. म्हणजे हे धातू साधित विशेषण म्हणून मी विशेषण. वापरलं. हो 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 हो. कारण की ते आता तुमच्या लक्षात आलं की धातू साधित हो, आणि म्हणजे धातू साधित विशेषण. आलं. क्रियापद आणि विशेषण असं दोन्ही वापरता हा येतात. धातू साधितापासूनच हे दोन्ही शब्द होत आहेत. एक शब्द जो होतोय तो क्रियापद म्हणून कधी कधी काम करतो. एक तो एक शब्द विशेषण म्हणून. विशेषण म्हणूनही आपल्याला वापरता येत. बरोबर. आता बघा तो जो श्लोक आपण शिकला होता ना, आणि आपण त्यांनी पण तेच वापरलंय. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. आता तिथे काय वापरलंय? तिथे भूतकाळ म्हणून नाही वापरलेलं. धातू साधित भूतकाळवाचक नाही वापरलेलं. नाही नाही ते भूतकाळवाचक पतितम तोय म्हणजे क्रियापद नाहीये. पडलेलं पाणी. आकाशातून बरोबर. पडलेले पाणी. पाणी. हा म्हणजे तिथे पतितम हे ज्याप्रमाणे धातू साधित विशेषण म्हणून वापरलं. विशेषण. पण सरांनी विशेषण म्हणूनच वापरतात असंच सांगितलं. नाही इथे असं काय करताय ताई? सरांनी शिकवलं ना तुम्हाला गेले 2 दिवस. हो बाला विशेषण धातू अत्र साधित आगता इथे शांतपणे हे व्यवस्थित इथे क्रियापद म्हणून वापरलं गेलंय ताई. क्रियापद आहे. आणि विशेषणही म्हणून वापरलं जातं. वापरलं जाऊ शकतं, पण त्याची वाक्यामधली पोझिशन, त्याची वाक्यामधलं स्थान कुठे आहे त्यावर ते अवलंबून होतं. जरी आपण म्हणलं संस्कृतमध्ये स्थानाला महत्व नसतं शब्दाच्या, तरी या बाबतीत त्या शब्दाच्या स्थानाला महत्व येतं. अत्र आगता बाला म्हणलं की ते धातू साधित विशेषण होतं. आणि बाला अत्र आगता म्हणल्यावर मुलगी येथे आली भूतकाळी धातू साधित होतं.